नमस्कार सर, आपलं स्वागत आहे एमपीएससी लक्ष या युट्यूब चॅनलवरती. आणि आता जी काय परिस्थिती आहे ती तर तुम्हाला माहितीच आहे. तर त्या दृष्टीनं मुलांना एक मार्गदर्शन मिळावं म्हणून आपली एक छोटीशी ही मुलाखत, आणि तुम्ही वेळ दिला आमच्या चॅनलसाठी, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅम. मला पण मुलांबरोबर इंटरॅक्ट करण्यासाठी मी संधी दिली त्याबद्दल खूप धन्यवाद. सर, मुलांचे काही प्रश्न होते, आपण त्या प्रश्नांकडे वळायचं का? हा, नक्कीच. सर, आता जी परिस्थिती कोविडमुळे आपल्यावरती येऊन ठेपली आहे, तर या परिस्थितीमध्ये परीक्षा होतील का खरंच? आणि जर होतील तर मग त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीनं तयार राहायला पाहिजे, असा मुलांचा प्रश्न आहे. आता ऍक्च्युली काय होतं की आपण जो मेन प्रश्न असतो की अभ्यास करणं, परीक्षेत आपण एक वेळा या क्षेत्रात उतरल्यानंतर अभ्यास करणं ही आपली पहिली प्रायोरिटी असायला हवी. परीक्षा होतील न होतील, ऍक्च्युली कसं आहे की सध्या युपीएससीचे इंटरव्ह्यू चालू आहे. म्हणजे इव्हन कोविड त्याच्या पीक मध्ये असताना सुद्धा सध्या म्हणजे आज रोजी सुद्धा किंवा उद्या काल सिव्हिल सर्व्हिसेसचे इंटरव्ह्यू कंडक्ट केलेले आहेत त्यांनी. आणि त्यामुळं असं काही सांगता येत नाही की होईल का नाही. बट मला असं वाटतं की जी एमपीएससीने डेट दिलेली आहे त्यानुसार त्या डेटला होईल या दृष्टीनेच मुलांनी अभ्यास करायला हवा. आणि जर पुढे गेलं तर ते तुम्हाला बोनस मिळेल आणि जास्त तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करायला, मला असं वाटतं. सो तुम्ही त्या डेटकडे वगैरे जास्त बघत बसू नका. एक्झाम तर कधी ना कधी होणारच आहे. मे बी मग सप्टेंबरची डिसेंबरला होईल, पण होईल. त्यामुळे तुम्ही, मला असं वाटतं की एक्झाम वरती फोकस करा, डेट वरती फोकस करू नका. अगदी बरोबर. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आयोग आहे तर कधी ना कधी तुमची परीक्षा घेणारच आहे, आणि संकटाचा प्रसंग एका महिन्यानी होईल किंवा 2 महिन्यांनी होईल, पण आतापासून ती कधी होईल हा विचार करण्यापेक्षा आपण परीक्षेची तयारी करायला हवी. बरोबर ना सर? आणि सर, थोडंसं म्हणजे तुमच्याबद्दल सांगा मुलांना, आणि जरी तो मुलांच्या प्रश्नाचा भाग नाहीये, पण ज्या पोस्टवर तुम्ही सध्या आहात त्या तो तुमचा प्रवास थोडक्यात मुलांना सांगा, म्हणजे जी पोस्ट तुम्ही अचीव्ह केली आहे. ओके. तर मी बापूराव बिरादळस, मी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातून आहे. आणि मी 2015 पासून या स्पर्धा परीक्षांमध्ये आलो. 2016 साली मी असिस्टंट कमांडंट सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस मध्ये सिलेक्शन झालं. आणि 2017 साली माझं डिवाइस म्हणून सिलेक्शन झालं. आणि मी कंटिन्युअसली गेले 3 वर्ष सिव्हिल सर्व्हिसेसचे इंटरव्ह्यू अपिअर केलेले आहेत. आणि स्टील माझा रिझल्ट अवेटेड आहे या वर्षीचा. सो एवढं माझं कारकीर्द आहे म्हणजे स्पर्धा परीक्षेतली. आणि महत्वाचं म्हणजे तुमचे प्रश्न खूप महत्वाचे आहेत. बाकी माझ्याबद्दल बऱ्यापैकी मुलांना इकडून तिकडून जरी सर्च जरी केलं तरी भरपूर माहिती मिळून जाईल. बरोबर. आणि असं नेहमी ना एक मला नेहमी वाटतं की मनुष्याला कुठलंही जे यश मिळत असतं तर त्याच्यामध्ये आत्मविश्वास हा खूप मोठा भाग असतो त्याच्यामध्ये. आणि ग्रामीण भागातल्या मुलांसोबत नेमकं काय होतं सर, की जेव्हा ती या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी शहरामध्ये येतात, तर शहरातली जी मुलं असतात तर त्यांच्यामुळे नेहमी त्यांना असं वाटत असतं की ही काहीतरी वेगळं आहे आणि यांना काहीतरी जास्त येतं. आणि यामुळे काय होतं की 90 ते 95% मुलं ही त्या परीक्षेची तयारी करण्याच्या पूर्वीच त्यांच्यामध्ये जो न्यूनगंड निर्माण होतो सर, मला वाटतं फार कमी लोक हा प्रश्न तुम्हाला विचारत असावी, पण थोडंसं या क्षेत्रामध्ये मी मुलांना मार्गदर्शन करते, तर मला नेहमी वाटतं की ग्रामीण भागातल्या मुलांना खूप जास्त त्यांना येत असतं. इव्हन ते त्यांच्यामध्ये जिद्द पण फार असते मिळवण्याची, पण न्यूनगंड जो त्यांच्यामध्ये निर्माण होतो त्यामुळे ती बरीच खचतात. तर त्यांच्यासाठी म्हणून तुम्ही काही मार्गदर्शन करू शकता का, की नाही त्यांच्यात सुद्धा भरपूर कॅलिबर आहे, ते पण करू शकतात अशा प्रकारे? पहिली गोष्ट की माझं गाव आहे ना, ते एक छोटस खेडेगाव आहे ज्याची 2000 लोकसंख्या आहे फक्त. आणि माझ्या गावाला पोस्ट पण नाहीये. अशा गावातून मी आले, जिथून ज्यावेळी मी शाळेला जायचो त्यावेळी एसटी पण नव्हती माझ्या गावात. अशा गावातून आलेलो. आणि टू द फॅक्ट सांगायचं म्हटलं ना, तर जेवढी एमपीएससी मधून सिलेक्ट होतात त्यातले मोस्टली मुलं ही ग्रामीण पार्श्वभूमीची किंवा ग्रामीण भागातून आले. सो न्यूनगंड आणि या गोष्टी म्हणजे मला असं वाटतं की का तुम्ही असा न्यूनगंड का बाळगता. तुम्ही जर ग्रामीण भागातून आला असाल आणि स्वतःला जर समजत असाल की आम्ही खूप खालच्या पातळीवर आहोत किंवा आमच्याकडे तेवढं कॅलिबर नाही,
तर ते तर तुमच्यासाठी सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट आहे मला असं वाटतं, की जर जमिनीवरच जर असाल तर तुम्ही पडला तरी तुम्हाला लागणारच नाहीये. त्यामुळे तुम्ही उडी मारण्यासाठी भिण्याची गरजच नाहीये. तुम्ही इथून पुढे फक्त तुमचं चांगलं होऊ शकतं, वाईट काहीच होऊ शकत नाही. अगदी त्यामुळे मला बरोबर. असं वाटतं ग्रामीण भागातली मुलांनी एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याबद्दल किंवा जे काही असेल, आपण कुठून आलोय तो आपण एकदम लो लेवलला आहोत. तर यापेक्षा तर लो लेवलला आपण जाऊ शकत नाही. इथून अगदी पुढे काहीतरी बरोबर. आपण राहणार आहे. सो एवढा विचार करून त्यांनी फक्त आत्मविश्वासानं जर लढलं ना तर बऱ्यापैकी म्हणजे आता जरी तुम्ही चेक जरी केले की एमपीएससी सिलेक्टेड किंवा सिव्हिल सर्व्हिसेस सिलेक्टेड किंवा PSI ST असिस्टंट मध्ये सिलेक्टेड लोकांमध्ये मोर दॅन 60% लोक ही ग्रामीण पार्श्वभूमीचे असतात. अगदी बरोबर. आणि त्यामुळे म्हणजे तसंच आहे ना सर, की 90% मिळवणाऱ्याला 80% मिळवणाऱ्याला 90% मिळवणं कठीण जातं. पण ज्याला हा माहिती आहे की मला येतच नाही, तर त्याचा ऍक्सेप्टन्स लेव्हल इतका हाय असतो, की ती मुलं खूप जीव तोडून मेहनत करतात, खूप तळमळीनं ती मुलं मेहनत करतात. डेफिनेटली. राईट, राईट कारण सर. 35% वाल्याला जर 70% जायचं असेल तर त्याला 35%ची गेन होते. पण ज्याला ऑलरेडी 90% मिळतात ना त्याला 100% अचीव्ह करू शकतो. त्याचं 10% इम्प्रूव्ह करणं सुद्धा त्याच्यासाठी खूप अवघड अगदी असतं. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे हा ग्रामीण भागातलीच मुलं याला अचीव्ह पण खूप करत आहेत. कारण त्यांना माहिती आहे, की आपल्याला धावायचंय तर जिंकायसाठी पण धावायचं आहे. तर त्या तळमळीनं ती मुलं करतात. बरोबर. मातीतून आलेली मुलं असतात ना ती मला असं वाटतं की त्यांनी भिण्याची काहीच गरज नाही. कारण तुम्हाला जर त्या मातीनं जे शिकवलंय ना लढायला, ती लढण्याची जिद्द कायम ठेवा. नक्कीच तुम्ही खूप चांगले अचीव्हमेंट कराल. अगदी बरोबर. तर जी ग्रामीण भागातून आलेली मुलं आहेत, तर त्यांनी सुरुवात कशी करावी? थोडा काही मुलांचा जो बेस असतो, तो थोडा कच्चा असतो. म्हणजे इतरांपेक्षा किंवा सुरुवात थोडी उशिरा होत असते. अ, बऱ्याचदा ग्रॅज्युएशनपर्यंत माहीतच नसतं, की अशा परीक्षांची आपण तयारी केली पाहिजे. आणि तरीसुद्धा मग त्यांनी एक स्टार्ट जो असतो त्यांचा, एक सुरुवात, प्रारंभ जो त्यांचा आहे, तो कशाप्रकारे या परीक्षांसाठी व्हायला पाहिजे? काय होतं की आता तो वेळ गेला की ज्यावेळी आपल्याला स्टार्ट कसा करावा हा प्रश्न असायचा. ओके. कारण आता काय झालंय की आता तुम्ही इंटरनेटवरती किंवा इव्हन कुठल्याही क्लासला एक वेळ भेट जरी दिली तरी किंवा तुम्ही जर सिलेक्ट झालेल्या मुलांचे FB प्रोफाईल जरी पाहिले तर त्यांनी बुक लिस्ट टाकलेली असते. त्यानंतर त्यांची युट्यूबवरती व्हिडिओ टाकलेले असतात की त्यांनी कशा प्रकारे सुरुवात केली. तर तुम्हाला आता असं नाहीये की तुम्हाला माहिती नाहीये. म्हणजे तो काळ होता म्हणजे ज्यावेळी मी अभ्यासाला आलो 2015 सालापर्यंत मला असं वाटतं की तो काळ होता ज्यावेळी मुलांना आल्यानंतर काय करायचं हा प्रश्न असायचा. पण मला असं वाटतं की आता तुम्हाला तो प्रश्न पडायला नाही पाहिजे. आल्यानंतर एवढं रिकर्सपणे स्टार्ट केलं पाहिजे की तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही ज्यावेळेस येताय त्यावेळी तुम्ही ऑलरेडी 2 वर्ष 3 वर्ष अभ्यास करणाऱ्या मुलांपेक्षा खूप मागे असताय. पण त्यांच्यामध्ये गेन करणं जे आहे त्यांना तो फार कमी व्हावा असतो. मात्र तुमच्यासाठी खूप मोठा व्हावा असतो. म्हणजे माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी आल्यानंतर फक्त 3 महिन्यात स्टेट बोर्ड NCERT आणि जे काही क्रमिक पुस्तक आहेत ती सगळीच्या सगळी वाचून 2-3 वेळा रिवाइज करून त्यातली प्रत्येक फॅक्ट ना फॅक्ट पाठ करून टाकली. म्हणजे जेवढं पहिल्यांदा स्टार्ट करताना जेवढं रिगरसली करा एखादा चांगला मार्गदर्शक असावा जो तुम्हाला व्यवस्थित पुस्तकी सांगू शकेल किंवा ज्याला एखादी दुसरी मेन्स किंवा ज्याला खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला एखादा सिलेक्टेड कॅन्डिडेट असू शकतो किंवा तुमच्यासारखे किंवा क्लासेस आहेत त्यांचे प्रतिनिधी असतात जे लोकांना बऱ्यापैकी गाईड करत असतात. तर यांच्याकडून जर त्यांनी मार्गदर्शन घेतलं की आम्हाला स्टार्ट करायचं तर काय करायचं तर जास्त काही नाहीये. राज्यसेवेचा किंवा कुठल्याही जी परीक्षा देत आहे त्याचा सिलेबस घ्या. सिलेबस पर्टिक्युलरली त्याच वेबसाईटवरून घ्या म्हणजे पर्टिक्युलरली गव्हर्नमेंट MPSCच्या वेबसाईटवरून किंवा UPSCच्या वेबसाईटवरून. त्यानंतर पुस्तकं त्यासाठी टॉपर्स किंवा क्लासेसचे जे चांगले मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडून पुस्तकांची लिस्ट घ्या. लिस्ट घेतल्यानंतर आपली जी पद्धत आहे त्या पद्धतीनं वाचायला सुरुवात करा. दुसऱ्याची पद्धत अवलंबायची नाही. म्हणजे मी सांगतो म्हणून माझ्या पद्धतीनं वाचायचं नाही. कारण तुमची जी पद्धत आहे ती तुम्हाला मला असं वाटतं सक्सेस देत असते. माझ्या पद्धतीने मी सक्सेस झालो त्या पद्धतीने तुम्ही होणार नाही. सो तुम्ही तुमच्या पद्धतीनं वाचा. नोट्स काढा. नोट्स जर म्हणजे ज्याला सवय आहे त्यांनी काढा. ज्यांना फक्त माझ्यासारख्याला फक्त वाचून अभ्यास करायची सवय होती तर त्यांनी फक्त वाचून गेला तरी पण
पास तर होतच. नो मॅटर काय तुम्ही नोट्स काढले म्हणजे तुम्हाला सेपरेट काय 5% मार्क्स मध्ये तुम्हाला सेपरेट होत नाही, जे 10वीला वगैरे भेटत असते स्पोर्ट्स मध्ये. तर असं काही नाहीये. त्यामुळं तुम्ही जे कराल तुमच्या पद्धतीने ते करा. आणि जर तुम्हाला तुमचा खूप चांगला अभ्यास करून वाटत असेल की परीक्षा दिल्यानंतर जर मार्क्स वगैरे कमी आले, तर मग तुम्ही दुसऱ्यांना आपल्या ज्या चुका ज्या आहेत तुमच्या अभ्यासातल्या पद्धतीने किंवा तुमचं नोट्स काढण्याची पद्धती, यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की त्यामध्ये चूक होते, तर मग तुम्ही दुसऱ्याची पद्धत वगैरे बघा. आणि ती पण जर तुम्हाला सूट होत असेल आणि ती तशी चांगली इफेक्टिव्ह असेल तरच ती फॉलो करा. अदरवाईज जस्ट गो विथ युअर ओन वे. आणि मला असं वाटतं की तुमची पद्धतच तुम्हाला या क्षेत्रामध्ये यश देऊ शकते, दुसऱ्याची नाही. अगदी बरोबर. म्हणजे जबरदस्त सकारात्मक दृष्टिकोन सर तुमचा. म्हणजे प्रश्न कसाही असू द्या, पण आम्हाला तुमचं मार्गदर्शन सततच लाभावं अशी माझी इच्छा आहे. कारण ज्या पद्धतीनं तुम्ही सांगताय, मुलांना हे म्हणायचंय तुम्हाला, की जर तुम्ही आलेत, तर प्रारंभ हा तुमचा स्टेट बोर्ड, NCERT, एखादं चांगली ट्युशन जिथे चांगले शिक्षक आहेत, त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घ्या. जो सिलॅबस आहे तो तुम्ही वेबसाईटवरून मिळवा. त्या दृष्टीनं जी चांगली पुस्तकं तुम्हाला वाटतात ती वाचणं सुरू करा. आणि ज्यांना नोट्स बनवायची अगदी आधीपासून सुरुवात त्यांची पद्धत तशी आहे नोट्सची, त्यांनी नोट्स बनवायचं. आणि ज्यांना वाचल्यावरतीच मगअप होतं, त्यांनी पुस्तकातल्या पुस्तकात काही अंडरलाईन्स किंवा नोट्स बनवून ते तसा पण अभ्यास करू शकतात. असंच म्हणणं आहे सर तुमचं विद्यार्थ्यांना? हा, नक्कीच. तर सर थोडीशी जसं मेन सब्जेक्ट तुम्हाला माहिती आहे, जसं आपल्याला इतिहास आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे. तर MPSC प्री आणि कंबाईन या परीक्षांसाठी तुम्ही कुठली पुस्तकं मुलांसाठी सुचवाल प्लीज तुमच्याकडनं? MPSC प्री आणि कंबाईन साठी जर बघितलं गेलं तर म्हणजे आता हिस्ट्रीसाठी पर्टिक्युलरली MPSC प्रिलिम्सला याला भरपूर वाव आहे. म्हणजे एनसीएंटला जवळजवळ 6 ते 7 क्वेश्चन विचारले जातात. इंडियावरती 2 ते 3 क्वेश्चन विचारले जातात. आणि 4 ते 5 क्वेश्चन मॉडर्न इंडिया आणि हार्डली 2 ते 3 क्वेश्चन महाराष्ट्राची हिस्ट्री. तर 15 मार्कामध्ये फक्त एवढंच जर डिस्ट्रीब्युशन होत असेल तर भारताच्या हिस्ट्रीवरती फोकस करण्यात आहे. आणि भारताच्या हिस्ट्रीसाठी जे मुलं इंग्लिश मधून वाचतात त्यांनी मला असं वाटतं की NCERT ज्या आहेत जुन्या NCERT पर्टिक्युलरली, तर त्या RA शर्मावाली NCERT साठी, मेडिवल साठी सतीश चंद्रावाली, आणि मॉडर्न साठी जे नवीन NCERT वाचली तरी चालेल. प्लस जे स्पेक्ट्रमचं बुक आहे, तर हे मी इंग्लिश मध्ये वाचत असताना मी हे वाचले. आणि जे मराठीतून वाचतात त्यांनी काही उदाहरणार्थ पोते वगैरे त्या लोकांनी हे केलेले आहे, म्हणजे त्याचं बुक काढलेलं आहे किंवा त्याचं मराठीमध्ये पण आलेले आहे याचं NCERTचं, किंवा आपले स्टेट बोर्डाचे पुस्तक आहेत 6वी-7वीचे. तर ते बेसिक धरून लुसंटचा जो एन्शियंट आणि मिडिएवलचा जो पार्ट आहे, लुसंट जनरल नॉलेज मधले 50 पेजेस आहेत, पाठपूट 50 पेजेस, तेवढे जरी तुम्ही मगअप केले तरी मला असं वाटतं की MPSC प्रीलिमची एन्शियंट आणि मिडिएवलची बऱ्यापैकी क्वेश्चन कव्हर होतात. आणि मॉडर्न इंडियासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणजे तुम्ही ग्रोवर वाचू शकता किंवा कोळंबे सरांचं पुस्तक वाचू शकता, समाधान महाजनचं पुस्तक वाचू शकता. कुठलंही एकच वाचा, जास्त पुस्तक वाचत बसू नका. एक बेस ठेवा आणि त्यावरतीच रिव्हिजन करत. आणि महाराष्ट्राच्या हिस्ट्रीसाठी प्रिलिमसाठी फक्त 11वीचं स्टेट बोर्डाचं पुस्तक वाचायचं. एवढं हिस्ट्रीसाठी सफिशियंट आहे प्रिलिमसाठी. जिओग्राफीसाठी मला असं वाटतं की सौदीचं जे पुस्तक आहे दॅट ते आणि आपले स्टेट बोर्डाचे पुस्तक आणि NCERTचं 10वी आणि 11वीचे पुस्तक, दॅट्स ऑल. याच्या पलीकडे काहीच वाचायचं नाही. त्यानंतर इकॉनॉमीसाठी मी तर फक्त देसले किंवा कोळंबेपैकी एक कुठलंही बुक प्रेफर करा, मला वाटतं त्यापेक्षा जास्त करायची गरज नाही. पॉलिटीसाठी मला असं वाटतं पहिल्यापासूनच लक्ष्मीकांत प्रेफर करावं, कारण ते मराठीत आहे. कारण ते जर तुम्ही इतर पुस्तक वाचले तर ते बाकीच्यांनी काय केलेलं आहे त्यातून गाळून किंवा त्यातलं बरंच कंटेंट रिमूव्ह करून अशी माहिती जोडून नवीन पुस्तकं तयार केली. पण ते म्हणजे बेस आहे. जर लक्ष्मीकांत वाचणं आणि ते कंटिन्युअली जर तुमचा सोर्स राहिला तर तुम्हाला पॉलिटीला दुसरं पुस्तक वाचायची गरज पडते. तर ते वाचा. आणि राहिलेले जे विषय आहेत पर्टिक्युलरली सायन्स, आता सायन्सची तर माझ्यापेक्षा तुम्ही बेटर सांगू शकाल मुलांना.
आणि करंट अफेअर्ससाठी मी पृथ्वी आणि ते अभिनव प्रकाशनाचं जे हे येतं वार्षिक, तर एवढं मी वाचलं होतं. बट करंट अफेअर्स हे करंट अफेअर्स असते, त्यासाठी असं कुठलं काही हे नाहीये ऑथेंटिकेट. तुम्ही काही म्हणजे तुम्ही पेपर जे न्यूज पेपर आहेत ते सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. आणि कुठला सब्जेक्ट राहिला मला वाटतं झालंय बऱ्यापैकी. फक्त सायन्स सायन्स मला असं वाटतं सर की स्टेट बोर्ड जे आहेत ती समकक्ष बनली आहे NCERT ला सध्या. मला असं वाटतं सर, तुम्ही मुलांना तुम्ही सांगा की काय अजून काय वाचलं पाहिजे. म्हणजे पहिले मला वाटतं की कुठलेही रेफरन्स बुक हाती घेण्यापेक्षा अगदी वर्ग 5वी ते 12वी पर्यंतचं जर तुम्ही सायन्स केलं तर सायन्स आणि एन्व्हायरमेंट हे 2 भाग तुमचे चांगले होऊ शकतात असं मला वाटतं सर. तुम्हाला काय वाटतं? ओके, आता तुम्ही जे म्हणताय ते तर मस्तच आहेत. म्हणजे ते तर मिनिमम वाचायलाच पाहिजे. प्लस मला असं वाटतं की जर तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यास करायचा असेल तर या व्यतिरिक्त तुम्ही लुसनचं जनरल सायन्सचं पुस्तक आहे, त्यामधला बायोलॉजीचा पार्ट आहे जो आपल्याला जनरली जास्त मार्क्सला विचारला जातो. सो तो फॉलो केला तरी चालेल. बाकी मग आपण स्टेट बोर्ड आणि NCERT जे आहे त्यावरती सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी चांगले गुण मिळू शकतो. फक्त प्रोव्हाइडेड फिजिक्सचे क्वेश्चन्स आहेत जे येतात जनरली 3 ते 5च्या दरम्यान क्वेश्चन्स येतात. आणि जे म्हणजे थेअरी नसते ते म्हणजे आपल्याला एक्झाम्पल दिलेले असतात, बट ते बेसिक अंडरस्टँडिंग वरती असतात. आणि मला असं वाटतं की त्या पद्धतीचे हार्डली फिजिक्स मध्ये एक 8 ते 9 प्रकार आहेत, ज्यापैकीच एक 3 ते 4 प्रकारचे जे गणिते आहेत ती विचारली जातात. तर तेवढे जरी तुम्ही व्यवस्थितपणे प्रॅक्टिस केली तरी मला असं वाटतं की त्या 4-5 मधली आरामात 2-3 तरी तुम्हाला व्यवस्थितपणे शिकू शकता. तेवढे त्याची प्रॅक्टिस करायला हवी. स्टेट बोर्डच्या पुस्तकातले जे क्वेश्चन्स आहेत ते पर्टिक्युलरली ज्या चॅप्टरवरती क्वेश्चन विचारले जातात तेवढ्या चॅप्टरवरचे फक्त मला असं वाटतं की ते क्वेश्चन्स सॉल्व्ह करायला पाहिजे. बरं. सर, जर ठरलेल्या वेळेत परीक्षा झाली तर अभ्यासाचं नियोजन कसं करावं आता, असं काही मुलांचा प्रश्न आहे की जर ठरलेल्या वेळेतच परीक्षा आली तर अभ्यासाचं नियोजन आता काय असावं? 40 दिवस परीक्षेला राहिलेले आहेत. खूप लेट झाले म्हणजे आता विचारणं म्हणजे हे, आणि मला सांगणं पण ते बरोबर वाटत नाही. पण ऍक्च्युली आपण आता जर परीक्षा सप्टेंबर मध्ये आहे, उद्या ऑगस्ट उजळतो, ऑगस्ट आणि सप्टेंबर हार्डली 1.5 महिना राहिलेला. 1.5 महिन्यामध्ये तुम्ही काही नवीन स्टार्ट करायचंच नाहीये. व्हॉट एव्हर यू हॅव डन इन पास्ट जस्ट रिवाइज दॅट. माझं त्यापेक्षा जास्त असं तुम्ही काहीच करू नका. जे आतापर्यंत वाचलेलं आहे, जेवढेही सोर्सेस वाचलेले आहेत तेवढे जेवढे जास्त वेळा रिवाइज करता येतील तेवढे करा. म्हणजे तुम्हाला जर स्पीड चांगला असेल तर 1.5 महिन्यात मी ती कमीत कमी 2 वेळा तरी मी सगळा सिलेबस रिवाइज करू शकतो. मला कॉन्फिडन्स आहे. तर प्रत्येकाने ऍटलिस्ट 2 वेळा तरी रिवाइज करा. बाकी आता स्टार्ट वगैरे दुसरं किंवा नवीन असं काही वाचू नका. जे वाचलंय तेच रिवाइज करा. सर, एक कल्पना असेल, तुम्हाला माहितच असेल की एक सिलेबस बदललेला सिलेबस आहे, तर त्याच्याबद्दल मुलांना तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता की त्यांनी आता काय केलं पाहिजे वेळेवरती? जस्ट म्हणजे ज्या मुलांनी आधीपासून अभ्यास सुरू केलाय, ज्या मुलांनी अभ्यास सुरू केलाय, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अस्पृश्यतेबद्दलचे विचार, एक जो टॉपिक ऍड झालाय, किंवा द सिलेबस इज मोर स्पेसिफिक नाव, तो त्यांनी आता त्या बदललेल्या सिलेबसला घेऊन ज्या मुलांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे तर त्यांची काय भूमिका असायला पाहिजे? हा एक माझा प्रश्न आहे. ऍक्च्युली सिलेबस चेंज झालाय याचं एवढं जास्त वरी करण्यात काही नाहीये. पूर्वी पण त्या चॅप्टर वरती क्वेश्चन येत होते, बट ते स्पेसिफिकली मेन्शन केलं नव्हतं फक्त सिलेबस मध्ये असं आहे म्हणून. पूर्वी काय होतं की आंबेडकर आपण वाचून जायचंच एक्झामिनेशन साठी. आता फक्त त्यांनी सांगितले की डॉक्टरांचे अस्पृश्यतेबद्दलचे विचार, त्यामध्ये वेगळं काय नाही. तुम्ही जर डॉक्टरांचं जर संपूर्ण जर वाचलं असेल तर त्यामध्ये त्यांचे सर्व विचार कव्हर होतातच, फक्त त्यांनी ते स्पेसिफिकली ऍड केले. आता फक्त काही नवीन घटक आहेत, जो लँड रेव्हेन्यू कोड वगैरे आहे, MLRC वगैरे, ते त्यांनी ऍड केलेलं आहे. किंवा पॉलिटीमध्ये काही गोष्टी स्पेसिफिकली सांगितले की ह्या करायच्यात म्हणून. त्या पूर्वी पण येत होते त्यावरती क्वेश्चन, पण आता त्यांनी ते एक्सप्लिसिटली सांगितलंच आहे की हे आहे म्हणून सिलेबस.
जास्त काही नाहीये, आहे तोच जो आपला जो ढाचा आहे तोच आहे, फक्त काही 2-3 चॅप्टर प्रत्येक सब्जेक्ट मध्ये ऍड झालेले आहेत. आणि त्याचं मटेरियल ही आपण जे वाचतो आहे त्यामध्येच बऱ्यापैकी आहे. फक्त ज्या गोष्टी एकदम आता जे मी म्हटलं होतं, जो लँड रेव्हेन्यू कोड आहे, तर तो जनरली मग आपल्याला तुम्हाला तो रेव्हेन्यू प्रशासनाचं जे आहे त्याचे जे महत्वाचे जे काही हे असतील आर्टिकल्स वगैरे, तर ते तुम्ही फक्त आता कुणाकडून तरी किंवा इव्हन गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून तो तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तो वाचू शकता. बाकी मला असं वाटतं की जास्त वरी करण्याजोगं काही नाहीये. हार्डली 2-3 चॅप्टर वाढलेले आहेत आणि ऑलरेडी आपल्या पुस्तकात त्याचं मटेरियल आहे आणि ते खूप असे काही वेगळे नाहीयेत. त्यामुळे तुम्ही जे करत आहात ते कंटिन्यू करा. फक्त जे नवीन आलेले आहेत ते नोट करा, कारण त्यावरती शक्यतो क्वेश्चन काय होतं की त्यावरती नवीन क्वेश्चन फ्रेम करायला त्यांना चान्स असतोय, भरपूर चान्स असतो. म्हणजे सर तुमचं असं बोला. तर नवीन मग त्यामुळे मग नवीन वाला आहे त्यामध्ये काय होतं की त्यांना नवीन नवीन क्वेश्चन विचारले जातात. बाकी जे जुनं आहे त्यामध्ये त्यांनी भरपूर क्वेश्चन विचारून झालेले आहेत, त्यामुळे त्यांना तिथं थोडा कमी व्हावा आहे, पण इकडे जास्त व्हावा आहे. सो तिकडं चांगले क्वेश्चन येऊ शकतात आणि साधे साधे क्वेश्चन मग आपण न चुकवण्यासाठी त्यांनी जो ऍड केलेला सिलेबस आहे तो व्यवस्थितपणे वाचून काढायला हवा. म्हणजे सर तुमचं असं म्हणणं आहे की गोंधळून जायची गरज नाही आहे, आपण जो अभ्यास करायचो तोच अभ्यास आहे, फक्त ते थोडा स्पेसिफिक केलेला आहे आणि काही पॉइंटवर फोकस करून तुम्ही आपला अभ्यास चालू ठेवायला पाहिजे. फार गोंधळून जायची गरज नाही, तोच अभ्यासक्रम आहे, फक्त स्पेसिफिक झालेला आहे. सर तुम्हाला माहिती आहे की बरीच मुलं वेगवेगळ्या प्रांतातनं पुण्याला क्लासेस करायची किंवा मोठ्या शहरांमध्ये औरंगाबाद, नागपूर, पुण्यासारख्या शहरांमध्ये मुलं क्लासेस करायला जात होती आणि मग तिथे एक लायब्ररीची त्यांना वाचनालयाची लागलेली सवय किंवा त्यांच्याकडे असणारी पुस्तकं. तर एक 90% मुलांसोबत असं झालेलं आहे की ही मुलं घरी वापस आलेली आहे आणि मग त्यांची आता मानसिकता अशी झाली की आमचा घरामध्ये अभ्यास होत नाही. तर या मानसिकतेला त्यांच्या कशा पद्धतीने त्यांनी डील केलं पाहिजे, तर हा विद्यार्थ्यांचाच प्रश्न आहे की सर आमचा घरी आता अभ्यास होत नाही, आम्ही काय करावं? सोडून द्या म्हणून युपीएससी. अगदी बरोबर. सिंपल आहे. अभ्यास करणाऱ्यासाठी मला असं वाटतं तुम्ही स्किल्स फक्त देऊ शकत नाही. घरी अभ्यास होत नाही आणि लायब्ररीमध्ये अभ्यास होतो. तुमच्या घराच्या एका कोण्याला लायब्ररी समजून घ्या, झापड लावा आणि त्यामध्ये स्वतःला बंद करून अभ्यास करा. मला असं वाटतं की एक्सक्युजेस देणं हे फक्त आपलं जे अपयश आहे ते लपवण्यासाठी आपण करत असतो आणि ते नाही व्हायला पाहिजे. म्हणजे कुठेही करा तुम्ही अभ्यास, कारण माझे बरेच मित्र आहेत आणि ते गावाकडे जाऊन म्हणतात की आमचा भरपूर चांगला अभ्यास होतो आणि एक्झाम आल्यानंतर गाव असो, शहर असो, लायब्ररी असो, नाहीतर माळा रान असो, कुठेही असो, तुम्ही बसला की अभ्यास होतोच. जर ते ध्येय जर तेच असेल तर. अदरवाईज तुम्हाला कारण जर सांगायचे असेल तर भरपूर आहेत. बरोबर सर. अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता म्हणून मी तो तुम्हाला विचारला. माझी जीभ चाचपडत होती विचारताना. तुम्ही पाहिलं असेल की अभ्यास होत नाही हा प्रश्न नाही, कारण अभ्यास करण्यासाठी तुम्ही आणि पुस्तक एवढंच हवं असतं आणि त्याच्यापेक्षा जास्त काही नको असतं. पण काही मुलांकडे सर सध्या पुस्तकं पण नाहीयेत. म्हणजे काही मुलं अडकलेलीत वेगळ्या ठिकाणी. तर त्यांनी पुस्तकं नसताना तो अभ्यासक्रम जो आहे किंवा त्यांनी कशा पद्धतीनं पुस्तकं नसताना अभ्यास करावा असा पण मुलांचा प्रश्न आहे. पुस्तकं नसताना अभ्यास कसा करायचा आता? पुस्तकं नसताना अभ्यास करणं पर्टिक्युलरली त्याचे 2-3 हे आहेत, मार्ग आहेत. त्यामध्ये तुम्ही आता अनअकॅडमी असेल किंवा हे आहे, त्यांचं नाव काय आहे, त्याचे मृणाल, तर त्यांचे पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमी या विषयांचे, इव्हन हिस्ट्री या सगळ्या विषयांचे युट्यूबवरती व्हिडिओज अवेलेबल आहेत. त्यामध्ये तुमचे ते चारही जे कोर विषय आहेत ते सगळे संपूर्ण कव्हर होऊन जातात. इव्हन क्लासेस आहेत त्यांचेही काही युट्यूब चॅनलवरती त्यांनीही टाकलेले व्हिडिओज आहेत. त्यानंतर तुमचे सीसॅट साठीचे बरेच व्हिडिओ आहेत, काय करायचं काय नाही. तर तुम्ही एक इंटरनेट आहे ज्याच्या मार्फत शिकू शकता. ऑनलाईन कोचिंग आहे जे अनअकॅडमी किंवा इव्हन अजून काही इन्स्टिट्यूट जे प्रोव्हाइड करतात. आणि दुसरी एक मेथड आहे की माझे म्हणजे काही कॉन्टॅक्ट आहेत पुण्यामध्ये, पर्टिक्युलरली जे दुकान चालवतात पुस्तकांचं, तर त्या बऱ्याच लोकांनी त्यांचं जे नंबर आहे तर ते जर तुम्ही
नेटवरती सर्च केला आणि त्यांना जर फोन करून सांगितलं की मला हे पुस्तक पाहिजे, तर ते लोक ते पुस्तकं घरपोच सेवा पोहोच करतात. आणि मला असं वाटतं की जो बेस आहे स्टेट बोर्ड आणि एनसीआरटी, ते तुम्हाला तुमच्या गावात पण मिळून जाईल. कारण तुमच्या शेजारीच राहणारा एखादा मुलगा 10वी 11वी 12वी 100% असतो, त्याच्याकडून जरी घेतले आणि बेसिक वाचून काढलं, तर तुम्हाला जर नसतील जवळ आले ते सुद्धा आहे, तेही करा. जेवढं पॉसिबल आहे तेवढे सगळे मला असं वाटतं की वेन्यू वापरा. आणि अभ्यासासाठी आजच्या युगात तर मला असं वाटतं की पुस्तकं किंवा असं काही लागतच नाही. तुम्हाला जिथं जिथं ही प्रॉब्लेम आहे तिथं प्रत्येक जागेवरती सोल्युशन इंटरनेट आहे. आणि आता जे एवढंही पूर्वीसारखं राहिलेलं नाही की मी आता फारच दऱ्याखोऱ्यात राहतो आणि मला काहीच माहिती नाही. हे अशा पद्धतीचं काही नाहीये. सो तुम्ही त्याचं काही जास्त टेन्शन घेऊ नका, कारण ऑनलाईन पण भरपूर अभ्यास करण्याजोग्या गोष्टी आहेत. जर तुम्ही इव्हन प्रत्येक सिलेबसचा जर पॉइंट जर तुम्ही याच्यावरती टाकला गुगलवरती, तर त्यावरती सुद्धा भरपूर तुम्हाला माहिती मिळून जाईल. तेवढं जरी वाचून गेला ना तरी भरपूर होऊन जाईल. इकॉनॉमिक्सच्या जेवढ्या स्कीम आहेत त्या स्कीमची नाव टाकले तर सगळ्या प्रॉपरली सगळी माहिती नेटवरती तुम्हाला भेटेल. प्रत्येक इकॉनॉमीची कन्सेप्ट तुम्ही टाकली, इव्हन पॉलिटिक्सचं प्रत्येक गोष्ट तुम्ही फक्त सिलेबस तुमच्या जवळ ठेवा आणि सिलेबसचा प्रत्येक पॉईंट जरी तुम्ही गुगलवरती टाकला तर त्याच्यावरती भरपूर माहिती तुम्हाला मिळेल. सो एक्सक्युजेस द्यायची गरज नाहीये, फक्त अभ्यास करा, बाकी सगळं. अगदी बरोबर सर, की आधुनिक जगामध्ये आपण असं म्हणूच शकत नाही की इच्छा तिथे मार्ग तर आहेच आणि कुठलाही कंटेंट हा गुगलवरती, जसं आमच्यासारखे जे छोटे मोठे चॅनल आहे YouTube वरती, तर तुम्हाला पाहिजे तो कंटेंट, इव्हन काही टेलिग्राम चॅनल आहेत, स्टेट बोर्डाच्या नोट्स एनसीआरटी तर ऑनलाईन सगळं अवेलेबल आहे. तर इतकं उपलब्ध आहे कंटेंट की कंटेंट खूप आहे, फक्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे असं तुम्हाला म्हणायचंय सर, की पाहिजे तितकं कंटेंट. जर आहे ना फक्त विषयाचं नाव टाकलं तर त्या नावाचे भरपूर 2-4-5 तरी चॅनल भेटतात. त्यामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला पाहिजे एवढं मटेरियल मिळून जातं. जेवढं वाचणं तुम्हाला शक्यच नाही एवढं टेलिग्राम चॅनलवरती मटेरियल. सो मला असं वाटतं की तुम्ही मटेरियलचं टेन्शन घेऊ नका, फक्त वाचन आणि अभ्यास आणि फोकस एवढंच गरजेचं आहे. बाकी जास्त काही टेन्शन घेण्याची गरज नाही. अगदी बरोबर सर. पुढचा प्रश्न बिलकुल आपण जे बोलतोय त्याला एकदम कनेक्टच आहे, की बरेच मुलं ऑनलाईन अभ्यास करतात आणि साधन पण भरपूर उपलब्ध आहेत, आणि अशा वेळी थोडं सकारात्मक राहून ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर चांगल्या पद्धतीनं कसा करता येईल असा प्रश्न आहे सर. ऍक्च्युली चांगल्या पद्धतीनंच करायचा आहे. वाईट पद्धतीनं कसा करू शकतो? जर तुम्ही अभ्यास करत असाल तर प्रत्येक गोष्ट ही चांगलीच आहे तुमच्यासाठी. मला असं वाटतं की तुम्ही सिलेबस घ्या आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जेवढं तुम्हाला तुमच्या सिलेबसशी रिलेटेड आहे तेवढं सगळं व्यवस्थितपणे गोळा करा. जे अवेलेबल नसेल त्याचं त्या चॅनलवरती सबस्क्रिप्शन करा, ते तुम्हाला भेटून जाईल. आणि जे तुमच्या सिलेबसला आहे, तुमच्या एक्झामसाठी जे गरजेचं आहे तेवढं फक्त घ्या. बाकीचं जे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज आहेत त्या फक्त व्हायला नको. कारण नसताना बऱ्याच वेळा असं होतं की मग आपण अभ्यास करता करता मग एक युट्यूब चॅनलवरती 2 लेक्चर जर बघितले तर तिसऱ्या वेळी आपण काहीतरी मूवी वगैरे सुरू करून देतो, रिलॅक्स होऊन जातो. तर तसं न करता थोडस फोकस राहून मला असं वाटतं की जे अभ्यासाचं आहे ते सध्याच्या कंडिशनला गरजेचं आहे, कारण एक्झाम जवळ आलेली आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही रिफ्रेश करू नका स्वतःला, रिफ्रेश करा, बट ते रिफ्रेशमेंट असं नसलं पाहिजे की रिफ्रेशमेंट जास्त आणि अभ्यास कमी, असं नाही झालं पाहिजे. अभ्यास भरपूर असला पाहिजे, रिफ्रेशमेंट थोडं असलं पाहिजे. म्हणजे 4 तास अभ्यास केल्यानंतर तुम्ही अर्धा तास तुम्ही करू शकता स्वतःला व्यवस्थितपणे फ्रेश करण्यासाठी, बट ओव्हरऑल म्हणजे अभ्यास महत्वाचा आहे मला असं वाटतं. अगदी बरोबर. आणि म्हणजे या पिरियड मध्ये अभ्यासाचं नियोजन कसं असावं? किती तास आपण लेक्चर्स ऐकावी? किती तास सीसॅटचा अभ्यास करावा? मुलांना सीसॅटची एक खूप भीती आहे मनामध्ये, की एक संपूर्ण पेपर सीसॅट वर असतो. तर त्याला आम्ही किती वेळ दिला पाहिजे? आम्ही लेक्चर्सला किती वेळ दिला पाहिजे? आणि किती वेळ अभ्यासाचं प्लॅनिंग केलं पाहिजे? कारण नियोजनबद्ध अभ्यास खूप आवश्यक आहे सर, नाही का? तर मुलांचं ते म्हणणं आहे की आम्ही नियोजन कसं करावं अभ्यासाचं? त्याचं पहिली गोष्ट आहे की 50% वेटेज आहे सीसॅटला.
आणि असं नाही की सीसॅटला कमी मार्क पडल्यानंतर आणि तुम्हाला जीएस ला भरपूर मार्क पडल्यावर जर दोन्ही मिळून जर तुम्ही जर कट ऑफ मार्क्स जर क्रॉस नाही केले तर ते तुम्हाला एमपीएससी काय तुम्हाला लगेच हे देणार नाही, चान्स देणार नाही. दोन्ही जीएस आणि सीसॅट दोन्हींनाही सेम वेटेज आहे. माझं तर असं म्हणणं असतं की सीसॅटला पण तेवढंच वेळ द्या. पण आपण काय करतो की जीएसचा सिलेबस भरपूर मोठा असल्यामुळे किंवा विषय भरपूर असल्यामुळे आपण त्याला जास्त वेळ देतो. पण डेली कमीत कमी 3-4 तास, शेवटच्या तर 2 महिन्यामध्ये 100% डेली 3-4 तास सीसॅटचा अभ्यास झालाच पाहिजे. 2 तास उतारे, 2 तास जे काही हे आहे ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग त्याचा तो पार्ट आहे तो 100% झाला पाहिजे. नो मॅटर हाऊ तुम्हाला भरपूर उतारे जर काढले तर तुम्हाला ऑनलाईन भरपूर मिळून जातील. त्यानंतर इथं उतार्यांचे भरपूर पुस्तकं पण अवेलेबल आहेत. आणि जे आयोगाचे पूर्वीचे पेपर्स आहेत गेल्या 5-6 वर्षाचे ते सीसॅटचे पेपर मला असं वाटतं की कमीत कमी एक पेपर 5 वेळा तरी आपला सोडून ठेवायचा झाला. त्याशिवाय आपल्याला ते समजत नाही उत्तर कशी काढायची. आणि एक वेळा ते लॉजिक समजलं की नंतर मग तुम्हाला अवघड जाणार नाही. सो डेली कमीत कमी 4 तास मला असं वाटतं की सीसॅटला द्यायला पाहिजे. राहिलेल्या 12 तासामध्ये 8 तास तुम्ही जीएस करा. जीएस मध्ये जास्तीत जास्त वाचन आणि रिव्हिजन वरती भर द्या. आणि जर तुम्हाला असं कुठलं चॅनल किंवा असं कुठले व्हिडिओ जर बघायचे असतील तर त्याला हार्डली 2 ते 3 तास ठीक आहे. बाकीचे 5 ते 6 तास तुम्ही फक्त आणि फक्त तुमचं स्वतःच वाचन आणि रिव्हिजन याला द्या. कारण व्हिडिओ बघितल्यानंतरही पुन्हा त्याचं रिव्हिजन किंवा त्याचे जे नोट्स काढलेले आहेत त्याचं वाचन करावं लागतं. एक व्हिडिओ पाहून अभ्यास संपूर्ण होत नाही. सो तुमचं वाचन, तुमचं रिव्हिजन हे खूप महत्वाचं आहे. सो त्यावरती खूप फोकस करा. आणि सीसॅटला अजिबात मला असं वाटतं की त्याला सेकंड प्रेफरन्स द्या, सेकंडरी नको. कारण तो सेकंड सब्जेक्ट आहे, तो सेकंडरी नाहीये. कारण त्याला तेवढंच वेटेज आहे जेवढं सीएस नाही. मग तुम्ही असं का म्हणजे जर त्याला टाइम दिला नाही आणि जर तुम्हाला कमी मार्क्स पडले तर ते अनफेअर आहे, अनफेअर होऊन जाईल. म्हणजे तुमच्यासाठी पण होईल आणि विषयासाठी पण होईल. आणि मग तुम्ही स्वतःलाच दोष देण्यात किंवा त्या विषयाला दोष देण्यात काय अर्थ नाही. सो आतापासूनच त्या विषयाला किंवा मला असं वाटतं आता तर मी खूप उशिरा सांगतो पण पूर्वीपासूनच त्या विषयाला त्याची जी आहे त्याची व्हॅल्यू आहे तेवढी आपण त्याला व्हॅल्यू द्यायला हवी असं मला वाटतं. बरीच मुलं सर 2021 ची तयारी करत आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या मार्गदर्शनाचा त्यांना नक्कीच फायदा होईल. सीसॅटला खूप कमी महत्व दिलं जातं आणि त्याला वेटेज तितकंच आहे त्यामुळे त्यालाही तेवढंच महत्व द्या असं तुम्ही म्हणताय सर, बरोबर बोलते मी? याशिवाय जे उतारे असतात सर त्या उतार्यांसाठी काय करावं? कारण ज्या प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये जी उतारी असतात म्हणजे तुमच्याशी मला बोलायचंच होतं त्याच्यावरती, तर ती थोडी सोपी असतात. म्हणजे त्यांची उत्तरं जी अपेक्षित असतात ती थोडी वेगळी असतात. आणि आयोगाचे जे उतारे असतात जर आपण थोडंसं पेपरचं आकलन केलं तर ती थोडी वेगळ्या लेवलची असतात किंवा तुमची आकलन शक्ती, तुमचा सामाजिक दृष्टिकोन, तुमचा जो समाजाकडे वेगवेगळ्या घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तर तो कशा पद्धतीनं आहे हे आयोगाला तपासायचं असतं. तर त्याच्यासाठी मुलांनी कसा अभ्यास करावा, त्याच्यासाठी मुलांची काय तयारी असावी हे थोडं सांगा सर. पहिली गोष्ट मी सांगितलं की राज्यसेवेचे जे पूर्वीचे सीसॅटचे पेपर आहेत ते प्रत्येक पेपर कमीत कमी 5 वेळा रिवाइज झाला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला त्यांना काय कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचंय किंवा त्यांनी त्या प्रश्नांमधून तुम्हाला कसं फसवलंय आणि त्यांनी कशी उत्तरं म्हणजे प्रत्येकाचं लॉजिक दिलेलं आहे. म्हणजे त्याचे जर तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिसचे जर कुठे बुक्स भेटले तर ते नक्की वापरा पर्टिक्युलर सीसॅटसाठी. तर त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की ते कसं अनालाइज केलेलं आहे की त्याचं उत्तर कसं काढलेलं आहे. आणि जेवढं जर तुम्हाला कुठून टेलिग्राम चॅनलवरून किंवा कुठल्या अकॅडमीकडून कुठूनही जर सीसॅटचे क्वेश्चन पेपर मिळत असतील टेस्ट पेपर तर ते रोज एक मला असं वाटतं की त्यांनी सोडवायला हवा. जेवढे जास्त सोडवता येतील तेवढे तुम्ही प्रॅक्टिस करा. सीसॅट इज नथिंग बट अ प्रॅक्टिस. जेवढं प्रॅक्टिस तेवढं जास्त मार्क्स. मी एक वेळ फक्त 60 मार्क्स घेतले होते सीसॅटला कारण मला असं वाटायचं की मी इंजिनिअरिंग स्टुडंट आहे अँड आय एम ब्राईट इन मॅथ्स आणि मी 10वीला 150 मार्क्स घेतले होते. सो बट दॅट डझंट मॅटर. आय गॉट ओनली 60 मार्क्स इन फर्स्ट प्रिलिम्स.
ओके. सीसॅटला. आणि मला समजलं की माझी लायकी 1/3 वर आलेली आहे विषयामध्ये. त्यानंतर मी प्रॅक्टिस केलं अँड आय गॉट मोर दॅन 150 इन म्हणजे 2018-2017 मध्ये मला खूप चांगले मार्क्स मिळालेले आहेत सीसॅटमध्ये. आणि मला त्यातून जाणवलं आहे की जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं मार्क्स देणारा हा विषय आहे. कुठूनही तुम्हाला पॅसेज मिळू द्या, त्याचे प्रश्न मिळू द्या, तुम्ही ते सोडवा. तुमचे प्रत्येकाचे वेगवेगळे अँगल्स, म्हणजे मला असं वाटतं की एक वेळा तुमचं ते अनालिसिसचं स्किल डेव्हलप झालं तर तुम्हाला काहीच मॅटर करत नाही. तो पॅसेज सोपा असो, हार्ड असो, काही असो. एक वेळ तुम्हाला ते स्किल आलं की तुम्हाला सीसेटचा पेपर खूप सोपा होऊन जातो. आणि ते स्किल येण्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाचं आहे. जेवढं जास्त प्रॅक्टिस कराल, जेवढं स्वतःला त्यामध्ये इन्व्हॉल्व करून एक प्रश्नाचं उत्तर असंच का आलं, त्यांनी काय कुठल्या पद्धतीने विचार केला, या सगळ्या गोष्टींवरती जर तुम्ही खूप बारकाईनं जर बघितलं तर तुम्हाला ती स्किल मिळवणं खूप अवघड नाहीये. ते प्रॅक्टिस करून मला असं वाटतं की महिन्यातून महिन्यात खूप चांगल्या पद्धतीचा सीसॅटचा अभ्यास होईल. बरोबर. म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करायचं आणि त्यानुसार अभ्यास सुरू करायचा आणि गणिताची जी लेक्चर्स आहेत, तासिका आहेत, त्या करण्यापेक्षा सोडवण्यावर तुम्ही जास्त भर द्या. तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालं हे जास्त फरक पडत नाही. पण तुमची प्रॅक्टिस किती जास्त त्याच्यामध्ये आहे, तर ही गोष्ट मात्र फार फरक पाडते आणि ती तुम्हाला यश मिळवून देते, असं म्हणणं आहे ना सर तुमचं? बरोबर. आणि सर आता जे सातत्य आहे मुलांचं, की आता अभ्यास झालेला आहे मुलांचा बऱ्यापैकी. बरीच मुलं अशी असतात, की खूप अभ्यास करतात आणि अगदी शिखरापर्यंत ती आलेली असतात. आता या काळामध्ये, या 40 दिवसांमध्ये तो त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे, तो त्यांना राखून ठेवायचा आहे आणि सकारात्मक राहायचंय परीक्षेपर्यंत. त्या मुलांना थोडं मार्गदर्शन करा. कदाचित माझा आता शेवटचा प्रश्न असेल आणि नंतर तुम्हाला मार्गदर्शन जे मुलांना करायचंय, तर तेवढी एक स्पेस मी तुम्हाला देईल सर. पुढचे 40 दिवस म्हणजे मला असं वाटतं की एक्झामच्या अगोदरचा जो पिरियड असतो तो सगळ्यात चांगला पिरियड असतो. म्हणजे त्या काळात जो अभ्यास होतो, म्हणजे इव्हन जे 2021 साठी अभ्यास करत आहेत त्यांनी सुद्धा सध्याच्या प्रिलिमसाठी अभ्यासाला म्हणजे पुढच्या जरी 1.5-2 महिन्यासाठी जरी केला तरी मी तुम्हाला सांगतो त्यांचा पुढच्या त्यानंतर जेवढं जी इफिशियन्सी असते एक्झामच्या अगोदरच्या काळात ती नंतर मेंटेन होते. आणि त्या पद्धतीची इफिशियन्सी तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी हा खूप महत्वाचा चान्स आहे. तुम्ही आताच्या प्रिलिम्सला नाही पास झाले, जर तुम्ही जस्ट स्टार्ट केलेले असेल तरी चालेल, बट तुम्ही त्याचा अभ्यास जर केला, कारण जर परीक्षेसाठी आपण जर अभ्यास करत असेल तर आपल्यामध्ये एक जोश असतो आणि त्यामुळे आपली इफिशियन्सी वाढत असते, आपली ग्रास्पिंग लेवल पण वाढत असते, आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढत असते आणि आपलं अभ्यास करण्याचं जे आहे तंत्रामध्ये पण आपण कंटिन्युअली कसं अपग्रेड होत असतो ज्यावेळी आपण एक्झामच्या मोडमध्ये असतो. त्यानंतर मग काय होऊन जातं, आपण स्लॅक होऊन जातो. सो आताच्या 40 दिवसात ज्यांनी पूर्वीपासून अभ्यास करतायत त्यांच्यासाठी तर तो म्हणजे मला असं वाटतं की इट्स म्हणजे बॅटल ग्राउंड आहे ते. आणि ते पण एकदम जिथं तुम्हाला हे करायचंय, जिथं प्रत्येक धाव तुम्हाला विजय मिळवण्यासाठीच घालायचा आहे. सो तुम्ही तो हा जो 40 दिवसाचा वेळ आहे ना, तो जेवढा जास्त जो तुमचा एमपीएससीचं जे सिलेबस आहे, जो आपला प्रिलिम्सचा सिलेबस आहे त्याचा प्रत्येक पैलू, त्यानंतर जे क्वेश्चन विचारले जातात पर्टिक्युलरली एमपीएससीचे पूर्वीचे क्वेश्चन पेपर बघून ते प्रत्येक गोष्ट ती मला असं वाटतं की त्यासाठी तुम्ही तो 40 दिवसाचा वेळ आहे त्यावरतीच रिव्हिजन यावरती द्यायला पाहिजे. मला असं वाटतं की शेवटच्या 40 दिवसात जेवढा जास्त करता येईल तेवढा जास्त अभ्यास करा. कारण 40 दिवसामध्ये जर प्रत्येकाने जर 10 तास किंवा 12 तास अभ्यास केला तर कमीत कमी 400 ते 500 घंटे अभ्यास होऊ शकतो. बरोबर. आणि 400 ते 500 आवर्स म्हणजे मला असं वाटतं की एमपीएससी 400 ते 500 आवर्स मधले जर तुम्ही 100 आवर्स किंवा 80 आवर्स जरी तुम्ही सीसॅटला दिले तर मला असं वाटतं की तो 2 आवर्सचा जो पेपर आहे त्याच्यासाठी तुमचं 40 पटीने जास्त प्रॅक्टिस झालेला असेल. आणि राहिलेला जो 300 ते 350 तासांचा वेळ आहे त्यामध्ये तुमचं जीएस पर्टिक्युलरली सायन्सला फोकस जास्त देऊन जर तुम्ही हे केलं असेल म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये सायन्सला जास्त फोकस द्या, कारण तिकडे 1/4 वेटेज आहे. जवळजवळ 20 ते 25 क्वेश्चन विचारले जातात जीएस मध्ये.
सो त्याला फोकस धरून तुमचं जे कोर सब्जेक्ट आहेत त्यांना धरून त्यांना तुमच्या म्हणजे मला असं वाटतं एक्झामच्या वेटेजनुसारच त्यांना अभ्यासाला वेळ. असं नाही की हिस्ट्रीची पुस्तकं भरपूर आहेत पण मार्क्स 15च आहेत म्हणून आपण इकॉनॉमीचं एकच पुस्तक वाचतो 2 दिवसात देसले किंवा कोळंबे आणि हिस्ट्री मात्र 4 दिवस, तर ते अनफेअर नाही होऊन जात. हिस्ट्रीला पण थोडाच वेळ द्या जेवढा इकॉनॉमी किंवा पॉलिटिकला देता, कारण त्याला काही जास्त मार्क्स नाही. भलं हिस्ट्रीचं थोडं कमी झालं तरी चालेल, एखादा चॅप्टर किंवा एखादं पुस्तक छोटं मोठं राहून गेलं काही फरक पडत नाही, कारण त्यातला हार्डली एखादा क्वेश्चन. बट प्रत्येकाला त्या विषयानुसार वेटेज देऊन मला असं वाटतं की जेवढं युटिलाइज मी आवर्स मध्ये सांगतो, काही लोक मिनिटांमध्ये करतात, पण तुम्ही नक्कीच 400 ते 500 तास जे तुम्हाला मिळणार आहेत त्याचं खूप चांगलं युटिलाइज करा. आणि ते 400 ते 500 तास मला असं वाटतं की त्या 4 तासांसाठी खूप सफिशियंट होऊन जातात. जर तुमचा पूर्वीपासून खूप चांगला अभ्यास असेल किंवा जर करत असाल तर त्यामध्ये खूप अभ्यास होऊन जातो. आणि पास होण्यासाठी मला म्हणजे माझ्या तर सर्वांना शुभेच्छा आहेतच. आणि जे याच तासांचा सदुपयोग करतात ते नक्कीच मला असं वाटतं की शेवटच्या क्षणी त्या 500 तास जो प्रॅक्टिस करतो त्याच्यासाठी शेवटच्या 4 तासामध्ये काही खूप मोठी लढाई लढावी लागत नाही, कारण त्याला तिथपर्यंत जर ती लढाई लढली असेल 500 तासांपर्यंत, त्याच्यासाठी 4 तासाची लढाई म्हणजे साधारण नॉर्मल बॅटल ग्राउंड. अशा पद्धतीने त्यांनी अभ्यास करा. आणि जे पुढच्या परीक्षेसाठी अभ्यास करतायत त्यांनी या 400 तासांमध्ये जेवढी जास्त ते लढाई लढतील तेवढंच पुढं कमी रक्त सांडावं लागणार आहे पुढच्या अभ्यासासाठी, पुढच्या लढाईसाठी. तर त्यांनी या 400 तासांमध्ये मला असं वाटतं जेवढी जास्त करता येईल तेवढं करा. आणि इथं असंही नसतं की तेवढं झालंच पाहिजे म्हणून, कारण 100% कुणाला मार्क्स पडत नाही. हार्डली 50% आपलं कट ऑफ लागतं. तुम्ही फक्त कट ऑफचा विचार करा. मला 100 प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्यात बसू नका, कारण परिपूर्ण काहीच नसतं. पर्टिक्युलरली या स्पर्धा परीक्षांमध्ये तर काहीच नसतं. इव्हन सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये सुद्धा 50-52% टॉपर असतो ऑल इंडिया रँकला. आणि इव्हन एमपीएससी मध्ये आता कुठंतरी थोडस 60% गेलेलं आहे टॉपरचं मार्क्स, 60 किंवा 65%. अदरवाईज 50-55% पर्यंत टॉपर आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही जेवढा जास्त अभ्यास कराल त्याचं 50% जरी तुम्ही जर 100% जर अभ्यास केला सगळ्या सिलेबसचा, त्याचं 50% युटिलायझेशन झालं तरी तुम्ही टॉपर मध्ये जाईल. आणि तुम्हाला कट ऑफ तो पण प्रिलिम्सचा क्लिअर करण्यासाठी इव्हन त्याचं जरी 40% युटिलायझेशन झालं तर प्रिलिम्स पास होईल. दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही तेवढा जास्तीत जास्त वेळाचा चांगला उपयोग करून घ्या. आणि माझ्या शुभेच्छा राहतील सर्वच परीक्षार्थींना. अजून काही? सर जबरदस्त सकारात्मक दृष्टिकोन तुमचा आणि खूपच मोलाचं मार्गदर्शन, तुमचा एवढा अमूल्य वेळ. सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी काय करावं, कुठली पुस्तकं वाचावी, ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर कसा करावा, परीक्षेसाठी त्यांची काय भूमिका असावी, त्यांनी कुठल्या कुठल्या साधनांचा कसा वापर करावा, या 40 दिवसात कसा अभ्यास करावा, सर्व प्रकारचं मार्गदर्शन तुमच्याकडनं मिळालं. सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या 2 वर्षापासून आमचं चॅनल विद्यार्थ्यांसाठी कार्य करते. या दरम्यान जर आमच्या विद्यार्थ्यांना जर पुन्हा तुमची गरज पडली आणि या अधिकारी पदापर्यंत जाण्यासाठी, तर तुमच्या अशी कळकळीची विनंती आहे की जर परत गरज पडली तर तुम्ही नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मार्गदर्शन करण्यासाठी याल. हा वेळ खूपच चांगला राहिला माझ्यासाठी, पण फार मजा आली मला तुमच्याशी बोलताना आणि खूप बरं वाटलं की तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी इतका तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलाय. सर खूप 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 धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद आमच्या चॅनलवर आल्याबद्दल. खूप धन्यवाद. मॅम, मी विद्यार्थ्यांसाठी नक्कीच म्हणजे इव्हन सगळ्याच एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी कायमच अवेलेबल आहे. ते मला एफबी किंवा कुठल्याही इतर माध्यमातून ते मला मेसेज करू शकतात. मी त्यांना नक्कीच त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांना सकारात्मक उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि मला एक संधी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर, धन्यवाद.